राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचाराची धामधूम। शहरात उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभनाची अनोखी शक्कल। कुठे देवदर्शन यात्रा तर कुठे स्वेटर आणि साडी वाटपाचा अनोखा फंडा। देवदर्शन यात्रा, स्वेटर, कुंकवाचा करंडा आणि साडी वाटपातून महिला मतदारांना आकर्षित करण्याच्या नाना क्लुप्त्या। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या समर्थक कार्यकर्त्यांमार्फत प्रचाराच्या आडून भेटवस्तू पोहोचवण्याचा मार्ग। प्रशासनाकडून बघ्याची भूमिका की अनभिज्ञ। स्वेटर साडी वाटपाची राजगुरुनगर शहरातील मतदारांमध्ये जोरदार चर्चा। आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर शहरात अपक्ष उमेदवारांना बुधवारी मिळणार निवडणूक चिन्ह। प्रचारासाठी मिळणार केवळ 4च दिवस। निवडणूक चिन्ह मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी अपक्ष उमेदवारांना करावी लागणार कसरत। चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमी कालावधी मिळाल्याने राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचार प्रक्रियेच्या तुलनेत अपक्षांची दमछाक होणार। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत डिसेंबर महिन्यात पक्क्या वाहन परवान्यासाठी शिबिर दौऱ्याचं आयोजन। पक्क्या वाहन परवान्यासाठी खेड तालुक्यासाठी 1, 2 आणि 3 डिसेंबर, मनसर येथे 8, 9 आणि 10 डिसेंबर, जुन्नर येथे 15, 16 आणि 17 डिसेंबर, वडगाव मावळ येथे 22 आणि 23 डिसेंबर तर लोणावळा येथे 29 आणि 30 डिसेंबर रोजी होणार आरटीओचा शिबिर दौरा। पक्क्या परवान्यासाठी कोटा उपलब्ध होण्याची दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता निश्चित करण्यात आली वेळ। नागरिकांनी नियोजित वेळापत्रकानुसार संबंधित ठिकाणी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत केले आवाहन। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात खेड तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ आणि सहविचार सभा। पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले, संस्थाध्यक्ष अॅडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विठ्ठल बांदल, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय बोरकर, प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे आणि तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची उपस्थिती। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने खेड तालुक्याच्या शैक्षणिक जडणघडणीमध्ये उल्लेखनीय योगदान दिले। संस्थेने पारंपरिक शिक्षणाबरोबर अभियांत्रिकी आणि MBA महाविद्यालय सुरू केल्याने विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणाची संधी निर्माण केल्याचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी केले स्पष्ट। जिल्हा परिषदेच्या पिंपळगाव तर्फे खेड गटात गाव कारभाऱ्यांचा आरोग्य तपासणीवर भर। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे आणि जय गणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत पूर्व भागात नेत्र तपासणी। दौंडकरवाडी येथे पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल यांच्या माध्यमातून शेल पिंपळगावचे सरपंच शरद मोहिते पाटील, दौंडकरवाडीचे सरपंच सीताराम गुजर, उपसरपंच पूजा दौंडकर यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिर। या शिबिरात 114 रुग्णांची तपासणी करून मोफत चष्मे वाटप, 10 रुग्णांचं केलं मोफत ऑपरेशन। रोहकल येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव। हेल्दी बॉडी हेल्दी माइंड या यंदाच्या क्रीडा महोत्सवाची संकल्पना। महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय पॅरा ऑलिम्पिक जलतरणपटू सुयश जाधव, आंतरराष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियन श्रुतिका सरोदे, प्राचार्य विशाल जाधव, चाकण पोलीस ठाण्याच्या दामिनी पथकाच्या पोलीस शिपाई वैशाली खंडागळे, पूजा गोरे, दीपाली गावडे यांची प्रमुख उपस्थिती। 1ली ते 9वीच्या 1100 विद्यार्थ्यांचा क्रीडा महोत्सवात सहभाग। बॅडमिंटन, क्रिकेट, रनिंग रेस, रिले बॅटन तसेच लहान मुलांसाठी फनी गेम्स तसेच पालक वर्गासाठी रनिंग रेस आणि बुक बॅलन्सिंग हा क्रीडा प्रकार, नेत्रदीपक, ड्रिल आणि डिस्प्ले ही सादर।
चिखली येथील टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल लिमिटेड कंपनीमध्ये इनव्हॉइस बिलाप्रमाणे दिलेल्या मालामधून 2.5 लाख रुपये किमतीचा माल फायद्यासाठी स्वतःकडे ठेवला. सतीश हिवराव बडगे वय 27 राहणार ज्ञानदा सिटी चाकण याच्यावर गुन्हा दाखल. या प्रकरणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक नरेंद्र बिनकर खेडकर वय 46 यांची फिर्याद. म्हाळुंगे येथून युनो मिंटा रिका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून माल लोड केला, मात्र टाटा मोटर्स येथील पॅसेंजर व्हेइकल कंपनीत पोहोचलाच नसल्याची बाब उजेडात. म्हाळुंगे MIDC मधील ॲक्टिव्ह कंपोनंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून कामगाराने 33 किलो वजनाच्या कॉपर वायरची चोरी. मूळ सातारा येथील संशयित विशाल संपत गोळे वय वर्ष 29 याला पोलिसांनी पकडले. अविनाश बापूराव डाके वय वर्ष 38 राहणार निगडी यांची म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद. ॲक्टिव्ह कंपोनंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अविनाश डाके हा कामगार असून 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडला प्रकार. चाकण औद्योगिक वसाहत परिसरात बेकायदा पिस्तूल आणि जिवंत काडतुस बाळगणारे मोकाट. मागील 4 दिवसात 5 ठिकाणी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यावर कारवाई. देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुस जवळ बाळगल्याने स्वराज शांताराम कालापाड वय 25 राहणार वराळे याला पोलिसांनी केली अटक. म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे शिपाई शुभम दशरथ खंडागळे यांची फिर्याद. एलवाडी येथे 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5च्या सुमारास मूळ वाशिम येथील स्वराज कालापाड संशयास्पदरित्या आढळला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रतिबंधात्मक निर्गमित केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने स्वराज कालापाड याच्यावर कारवाई. संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्ताने आयोजित रथयात्रा मंगळवारी श्री क्षेत्र घुमान येथील संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी मंदिर येथे दाखल. संत नामदेव यांच्या 755व्या जयंती दिनानिमित्ताने 2 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण पंजाब रथयात्रा आणि सायकलवारी. पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, श्री नामदेव दरबार कमिटी, समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या माध्यमातून नामदेव महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा